बोलवलं तर यावंच लागणार ना. बोलावणार तर आहेच ना मी. कार्यक्रम ठेवला तर बोलावंच लागणार आहे, म्हणजे ठेवूच आम्ही. आपली जी ट्रॅव्हल्स होती ती चेंज झाली, त्याच्यामुळे सर्व प्रॉब्लेम येतात आता. आणि इथं मग करायचं तसं. तर असं आहे मित्रांनो, पहिली जी आहे आमची ट्रॅव्हल्स गेलेली होती आणि आता दुसरी ट्रॅव्हल्स बुक केलेली आहे. इकडे तयारी चालू आहे सर्व. आता निघायचं थोड्या वेळातच आम्हाला घरी गावकडे. एवढे वाद झाले काय घे बाबा. ए बाबा हो घे आजी दर्शन घे. चला आता निघायचं आहे आम्हाला. पैसे धरले पहिली ट्रॅव्हल्स कॅन्सल झाल्या असल्यामुळे आता दुसरी ट्रॅव्हल्स केलेली आहे आणि त्यांनी निघायचं आहे. सर्व तयारी वगैरे चालू आहे. आणि इकडे परी इकडे बघ ना, बाय बाय कर ना मला. बाय बाय कर ना परी. परी परी काहून नाराज झाली? परी असं आहे सर्व इकडं. चला निघू का मी? कारण उशीर होत आहे. पहिली एक ट्रॅव्हल्स बुकली, आता दुसरी नाही उकली पाहिजे. हो का? कोण म्हणते? तुम्हाला वाटते? तुमचा काही विषय नाही. तुम्हाला आणखी वाटते की आणखी 2-3 दिवस राहायला पाहिजे, पण तसं नाही आहे. आता एवढं सामान न्यायचं किती प्रॉब्लेम आहे. काल परी का बदलावत आहे तू? अरे परी हे काय आहे? तुझा मेकअप करून दिला तुझा. मग कशी काय लढा लागली परी? कोण बाळ पाल नाही, साधं महिन्याला यावं लागणार आहे. काय नक्की सांगा आमच्या व्हिडिओ मध्ये एक वेळेस. बोलवलं तर यावंच लागणार ना. बोलावणार तर आहेच ना मी. कार्यक्रम ठेवला तर बोलावंच लागणार आहे, म्हणजे ठेवूच आम्ही. म्हणजे असं कसं? म्हणजे करणी धरणी काही असली तर तुमच्या घरची पाहिजे का त्याच्या घरची आम्हाला? तसं काही नाही. आता आईला माहिती आहे का असते बरं. मामाला एक सांग कसं. मामीचं म्हणणं आहे जर तुम्ही आपल्या घरी ठेवलं तर येणार, नाही तर येणार नाही. त्याच्या घरी जर साड्या गोळ्या घेऊन गेल्या म्हणून त्यालाच घ्यायला लागेल ना. असं आहे. तयारीच्या हिशोबाने आहे ना आजी. बघू आता कोणीकडे होईल तर येणारच आहे. आता तुम्हाला माहिती जे मंथ वगैरे आहे राधिकाचं ते सांगितलेलं की 2 महिना वगैरे चालू होता. सर्व बॅगा पण पॅक झाले. काय हो बॅगा घ्यायच्या ना सर्व. परी चालते ना तू आमच्यासोबत? नाही बाबा लावायला लागली तिथं. टिफिन सोबत केला का? टिफिन पॅक केलेला आहे बाबा. आईनं बॅगा घेतल्या का सर्व? चला चला चला. माझ्या 2 बॅगा ठेवून द्या, मी 2 बॅगा घेणार आहे. काय आजी? जपून जा आणि जपून जा. बरं मालिक जीव लावतो. बरं चला येऊ का मॅम? आम्ही बॅगा घेतल्या सर्व. आणि ते काय होतं? पप्पा दोघे आजी नातीच्या काय गोष्टी चालू आहे. किती मस्त मार्गदर्शन चालू आहे. किती छान देत आहे माहिती. ऋतू कुठे? ऋतू झोपलेले आहे का? ऋतू दिसलेलं नाही आपल्या व्हिडिओ मध्ये. आणि बाहेर गेलेला ओंबू पण बाहेर गेलेला आहे. त्याने ओला वगैरे बुक करून दिलेला आपल्याला. आता येणार थोड्या वेळात.
कसं आहे पहिली ट्रॅव्हल्स गेल्याच्या नंतर आजी कसं आहे दुसऱ्या गेला हे करावं लागते ना. सारी सोय करते हो आपल्या वाटते. माहिती आहे त्याला, पुण्यात नाही आलेलं ते. आता आमचं कसं आहे आम्ही खेड्यातून आलेलं सर्व, त्याच्यामुळे बरंच माहिती नाही आहे ना. सोय करते मग येऊ आम्ही बैल 7 महिन्यात जाऊन. हा सर्वजण या गाडी बुक करून चालते कशा. मग चालते येऊ का मी. येऊ ना. हो. चला पाय लागू द्या मला. या इकडे आतमध्ये. लक्ष दे जा. हो चला आजीचा आशीर्वाद आहे. आणि मी म्हटलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये आजीचा नमस्कार हा आपल्या व्हिडिओमध्ये शेवटचा राहणार आहे, पण झालं असं की आजचा व्हिडिओमध्ये डबल आजचा आजीचा जो नमस्कार आहे तो आलेला आहे सर्वजणाचा. आणि आता व्हिडिओ आपला जो आहे तो घरी गेल्याच्या नंतरच राहणार आहे. चालते येऊ का आजी आम्ही. बरं सर्वजण गेले खाली. नमस्कार मित्रांनो, तर आताच इथं आम्ही आलेलो इथं बसची वाट पाहणं चालू आहे इकडं. आईन कायचं ट्रॅव्हल्सची वाट पाहणं चालू आहे सर्व. कारण ट्रॅव्हल्स बुकिंग केलेलं आहे आणि त्याला वेळ झालेला जवळपास 9:30च्या वेळ जे आहे वेळ झालेला समजा. आणखी आता आम्ही पोहोचलेलो इथं आणि ट्रॅव्हल्स कधी येते कधी काही माहिती नाही सध्या. आणि बघा अशा प्रकारचं जे आहे बुकिंग केलेलं होतं बाबा टूर अँड ट्रॅव्हल्स बुकिंग, पण वेळेवर झालेला. आता दुसरी बस कुठली आपली ट्रॅव्हल्स कुठली आहे आता. हां नायरा वेळेवर झालेले आहेत तयार. आता ते येईलच. नंबर पण चेंज आहे गाडीचा. हां तो नंबर आहे. आता नवीन गाडी येणार आहे वेळेवरच. कारण पहिली गाडी जी होती ते बाबाची होती, बाबा ट्रॅव्हल्स म्हणून होती. आता नाही राही. आता ॲक्च्युअल कंपनीचं नाव पण कंप्लीट माहीत नाही, पण थोडंफार येईलच. ते 10 मिनिटं लागतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण आता कसं आहे पहिले कसं वेगळी बुकिंग केली होती ना, पहिली दुसरी बुकिंग केली होती, आता दुसरी येऊ राहिली. आणि वेळेवर चेंज झालं म्हणतात नाही म्हणून तसं झालेलं आहे. हां आता ते काय असते वेळेवर गाड्या चेंज होतात ना गं. आणि कधी कधी आपला टाइम पण आहे ना. एक गाडी निघून गेली लवकर, जी आपण गाडी बुक केली होती ती गाडी लवकर निघून गेली. आणि आता दुसरी गाडी आलेली आहे ती आहे नायरा. आणि इथं सध्या त्यांनी थांबा सांगितलं चैत्राली हॉटेलपाशी. इथं आपण येऊन थांबलेलं आहे. आता बरेच जण जाणारवाले पण असतील त्या स्पॉटवर. व्हिडिओ चेंज झाल्यावर असं आहे, असं बसावं लागते. तर असं आहे मित्रांनो, बघा इकडं खूप सारा पसारा आहे. म्हणजे ॲक्च्युली पसारामध्ये सामान बघा किती येताना किती कमी होतं आणि जाताना किती कमी आहे. आणि इकडे राधिका पण सोबत, तिला पण सांभाळून येणं आहे. आणि पुण्याची खरेदी आहे खूप महागात पडत आहे आता असं वाटत आहे. किती बॅग आहे. ऐन वेळेवर आपली जी ट्रॅव्हल्स होती ती चेंज झाली, त्याच्यामुळे सर्व प्रॉब्लेम येतात आता. आणि इथं मग आता कसं कुठे कुठे घेऊ, एक खांद्यावर एक डोक्यावर एक काके. आईला पण एक बॅग 2 बॅगा घेता येईल. आता बघ ना किती सामान आहे. नायरा ट्रॅव्हल्सला किती वेळ आहे, किती वाट बघा. हे बॅगा घेणार कोण आहे पण एवढ्या. आता बघ टिफिन मध्ये काय काय केलं आज तू. स्वतः केलेला आहे का करून दिलं आजचा टिफिन. करून दिला आहे ना मामीनं. आणखी सर्वजणांनी करून दिलेला आहे थोडं थोडं. मला ना टिफिन करून दिलेला आहे वेळ म्हणजे. आणि कसं तसं तर चालू होतं की आमचं जेवण वगैरे तिथं होणार, पण जेवण काही केलं नाही आम्ही. पहिली बस तर लवकर गेली. आता दुसरी ट्रॅव्हल्स जी आहे ती आपल्या हातात लागणार. म्हणजे पहिली ट्रॅव्हल्स गेली, आता दुसरी तरी हातात लागणार. असं आता सध्या पाहू कोणती येते कोणती नाही. तर ती आली आपली, हीच आहे बहुतेक नायरा. हो चला बॅगा वगैरे घ्यायचं आहे, तीच आहे. 7741 नंबर असेल तर तीच आहे आपली. पकड. हो 7741 कारंजा ना. 8-10 दिवसाचा प्रवास होता, आज संपलेला आहे. आणि इकडे धुणं वगैरे धुणं सर्व जे आहे कपडे धुणं जाणं काय केलं आज. इकडे प्रसाद आहे आणलेला, ते पण देणं चालू आहे.
प्रसाद कुठून घेतलेला आपण? हे काय? एकविरायपतचा प्रसाद. हा, कुंकू आणलेला. ते कुंकू हळद कशासाठी घेतलं होतं आपण का? फोटो एकविरायचा कुकू हळद घेत असताना गेला तर असं आहे ना. हे हळद नाही घेतला. मला वाटते काहीतरी तिकडे न्यासाठी घेतलं होतं तू. प्रसाद तर नाही घेतलाच. हे कुकू हळद घरी आणण्यासाठी घेतला का तिकडे न्यासाठी घेतला होता काहीतरी? आपल्याच घरी का? फोटो आणलाय तेवढाच आणला. मला वाटलं तिकडं राधिकाचं माहेरी पण छोटा घेतला होता फोटो. व्हिडिओच झाला. प्रसाद वगैरे सर्व असं आहे. आणि ते फुल देवीचं फुल आहे. ते एकविरायचं फुल वगैरे घेतलं होतं, हार वगैरे व्हायल्याच्या नंतर. आणि सकाळपासून जेव्हापासून आलं तेव्हापासून दोघी जणी चालू होतं कामं. काय काय केलं आज काम सकाळपासून? भांडे झाड पूर सगळंच केलं. जेवायला 2 वाजले. आणि सकाळी आपण 9 वाजताच्या जवळपास घरी पोहोचलेला आहे. कारण आमचे जे आहे 12 तास नाही म्हणता येणार, पण 10-11 तास नक्कीच गेले प्रवासामध्ये. रात्रभर पूर्ण प्रवास झाला आणि सकाळी घरी 9च्या दरम्यान पोहोचलो आम्ही. पहिली गाडी आपली कॅन्सल झाली ना. त्या ट्रॅव्हल्स इतका पटायला बसायला त्याच्यात शेजारी आहे. पहिली होकली ना. असं आहे सर्व. आणि आता बरेच जण फोन वगैरे झालेच, सर्व सकाळपासून चालूच होते. ना प्रसाद पण त्यांना चालू आहे. एकविरायचा प्रसाद. आणखी आता बरेच जण गावाकडे पण गेलेले. इकडं वहिनी गेलेल्या तिकडं माहेरी. काय मला ऐकून आलं. सध्या तसं काही नाही. चला असं आहे. प्रसाद वगैरे सर्व आणलेला आहे. पाहत आहे ते काय करते. आणि बघा जेव्हा आले ना घरी तर पूर्ण सर्व पसारा झालेला होता घरामध्ये. सर्व आवडलाय नाही. बरेचसे जे काम होते सर्व केले. तर प्रसादात झालं. आणखी बरंच सामान पण आलं जालन्यावरून. बरंच ते काय म्हणतात प्रसाद तर आणलाच आपण. जालनाच येते माझ्या तोंडामध्ये. पुण्यावरनं प्रसाद तर आणलाच. आणखी बरंचसं सामान पण आणलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये दिसणारच आहे काय काय आणलं काय काय नाही तर. आणि खूप सारं खरेदी झाली, खूप सारा एन्जॉय झाला. कसा झाला आपला पुण्याचा दौरा? छान झाला, पण खूप लांब असल्यामुळं प्रवासामध्ये जरासं दगदग होतं. आणखी बरं टोटली काय काय बघितलं तू जेव्हापासून पुण्याला गेली तेव्हापासून? मी शिर्डीला गेलती, नंतर वेट एन्जॉय केला. हां, वेट एन्जॉय मध्ये गेले 1 दिवस. आणि दुसऱ्या दिवशी मॉलमध्ये गेलो. तिसऱ्या दिवशी तुळशी बागेत गेलो. आणि चौथ्या दिवशी 1 दिवस गॅप, 1 दिवस बाहेर. 1 दिवस कुठे गेलो म्हणजे 5 दिवस जवळपास फिरलो आणि 5 दिवस आराम घेतला असं. मॉलमध्ये मार्केटमध्ये गेलो. हां, आईसोबत मेट्रो प्रवास केला. खूप सारा आजचा जे आहे पुण्याचा दौरा पूर्ण प्रवासातच गेला आपला, आईचा पण. आणि ज्या दिवशी आम्ही इकडे लोणावळा गेलेलो होतो त्या दिवशी आई पण आळंदीचा पण आईचा प्रवास चांगला झाला तिकडं. खरं तर जे जे प्रोग्राम होते सर्व झाले. त्याच्या हिशोबाने म्हटलं आता कुठपर्यंत तुम्हाला मला आळंदीला काल सकाळी या जा. नाही आता ते देव नव्हते तिथं, पंढरपूरला गेलेले होते ना. आणि आता कसं आईची इच्छा होतीच त्याच्यामुळे ठीक आहे म्हटलं. असं आहे. आणि सर्वात जास्त आजीचं खूप आवडलं मला. आजीचं खूप म्हणणं होतं की आणखी थांबा. आजीला चला म्हटलं पण आजी आली नाही सोबत आपल्या. सुचत नाही ना, किती लांब उतर लागते, किती लांब जा लागते ना. पहिली गाडी हुकली मागून त्या पोराला आणून घातलं, मग दुसरी तरी भेटली आपल्याला. हो, वेळेवर तर एवढा गोंधळ झाला की पूर्ण जे ट्रॅव्हल्स आहे ना ते धकली. आणि ओला बुक करण्याच्या नादात जेव्हा ओला वगैरे बुक केलेला होता तेव्हा एवढा प्रवास झाला की बा ते यायला तयार नव्हते.
आतमध्ये. हां, ट्रॅफिक खूप होती आणि किती वेळ लागणार, वेळ पण खूप लागत होता. त्याच्यामुळे आम्हीच बॅगा वगैरे घेतल्या आणि समोर आलो आणि जवळपास 2 ते 3 गाड्या काढल्या. 3 गाड्यावर म्हणजे राधिका आणि मी एका गाडीवर, आई आणि सोनूभाऊ एका गाडीवर आणि सुदर्शन भाऊ आणि ओम एका गाडीवर, असे 3 गाड्या काढल्या आणि लगेच कात्रजच्या समोर आणून ठेवला आणि तिथपर्यंत गाडी वगैरे आलेली होती. तिथं मग लगेच आपण ट्रॅव्हल्स पकडली, कारण ट्रॅव्हल्सवाल्याचा नंबर वगैरे घेतलेला होता रिक्षातून. रिक्षातून फोन लावला आणि लगेच ट्रॅव्हल्सचा टाइम वगैरे सेट करून घेतला, व्यवस्थित पाहिलं आणि त्यानं स्पॉट सांगितलेलं होतं कोणत्या ठिकाणी थांबायचं. तिथं तो आपण पाहिलं, शूट आपल्या व्हिडिओमध्ये आहेच ऑलरेडी. तर असा एकंदरीत आमचा जो आहे पुण्याचा प्रवास झालेला आहे आणि तोच आता संपलेला आहे आज आणि फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहे. आणि बरंचसं सांगायचं होतं व्हिडिओमध्ये, पण हा व्हिडिओ आता खूप मोठा होता आहे आणि जवळपास आपल्याला आता याच्यानंतरचे जे व्हिडिओ आहे ते आपले सर्व इकडचे राहणार आहे, आपल्या घरचे. आणि नक्की सांगा फॅमिलीमध्ये आमचे जे व्हिडिओ असतात कंटिन्यू, ते तुम्हाला बघायला आवडेल का? आणखी तर नक्की कमेंटमध्ये सांगा. हां, 1-2 दिवस फ्री वाटणार नाही आहे, पण चालते तरी ठीक आहे. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.